सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. छोटासा टॉपिक आहे तो समजून घेऊया. तो म्हणजे ग्राउंड वॉटर, भूजल. बघायचा महत्वाचा आहे कारण की याच्यामधल्या कधी टर्मिनॉलॉजी आपल्याला विचारतात ते पाहून घेऊया. बघा, भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर. इंग्रजी मराठी थोडस मिक्स होते, कन्फ्युज होऊ नका. याला आपण भूमिगत पाणी किंवा अधपृष्ठीय जल सुद्धा म्हणतो. भूमिगत पाणी म्हणजे अंडरग्राउंड वॉटर किंवा अधपृष्ठीय जल म्हणजे सब सरफेस वॉटर सुद्धा म्हणतो. परंतु हे जे दोन्ही नॉमेनक्लेचर आहे ना, हे जिओग्राफीच्या भाषेमध्ये वापरत नाही सहसा. काय वापरतात? ग्राउंड वॉटर. काय वापरतात? ग्राउंड वॉटर. क्लिअर? आता हे ग्राउंड वॉटर काय आहे तर भूपृष्ठाखालील जल जे असते, जे भूपृष्ठाच्या खाली पाणी असते त्याला आपण भूजल म्हणतो. भूपृष्ठाखाली म्हणजे भू म्हणजे भूमीचे म्हणजे पृथ्वीचे म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये. क्लिअर? लक्षात ठेवा. का? कारण की आपल्याला काय दिसते, आपण जर असं बघितलं है ना, हे पकडा, असं जमीन आहे ना, इथं तुमचे झाडं झुडं असतील, तर इथं जे आहे ना, इथं राहते पाणी, तलाव वलाव है ना, तलाव पाड्या फिरायला जाताना पोट्टानवा, हा मग तलाव राहते. हा जो तलाव आहे ना, असा इकडे पडलेला हा जो आहे पाणी, हा पृष्ठभागावर आहे. कशावर आहे? पृष्ठभागावर आहे. तर याला आपण काय म्हणू? याला आपण पृष्ठीय पाणी म्हणू. पृष्ठीय जल म्हणजे सरफेस वॉटर. काय म्हणू याला? सरफेस वॉटर. आणि याच्या खाली जेव्हा इथे आतमध्ये असं राहते आणि इथून जर तुम्ही असा काही खोदल्या है ना, इथून जर ठरवला तुम्ही की बाबा आपल्याला काहीतरी खोदून घ्यायचं आहे, विहीर, अशी विहीर खोदली इथं है ना, पाणी काढाले, तर त्या विहिरीच्या इथं पाणी दिसते. बरोबर आहे? दिसते की नाही? तर हा जो झाला खालचा, हा जो आहे याले आपण म्हणतो भूजल. भू म्हणजे भूमीचा म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये असलेलं पाणी म्हणजे भूजल, ग्राउंड वॉटर. ग्राउंडचा अर्थ सरफेस नाही पकडाचा, लोचा होते. क्लिअर? ठीक आहे? क्लिअर? आता आपण इन जनरल ग्राउंड वॉटर जे आहे ते कशा प्रकारे आहे, तर आपण जर हॉरायझन बघितलं है ना, पृथ्वीच्या शिलावरणाचं होरायझन बघितलं तर आपल्याला दोन भाग दिसतात. एक वरचा भाग, जमीन जिथून सुरुवात होते तिथपासून खाली वरचा भाग, त्याला म्हणतो मृदावरण किंवा प्रावार खडक, रिगोलिथ. मृदावरण किंवा प्रावार खडक, रिगोलिथ. आता रिगोलिथ मध्ये काय असते तर दगड दोंडे तुटले फुटले, माती, मृदा वगैरे सगळं असते. लेयर्स ऑफ लूज अँड अनकन्सॉलिडेटेड मटेरियल लेइंग ओव्हर द बेडरॉक. एक टणक खडक आहे, टणक खडक ज्याला आपण म्हणतो तलशिला किंवा मूळ खडक, बेडरॉक, जो तुटत नाही, ज्याचं सहसा क्षरण होत नाही, इरोड होत नाही, असा असतो तो बेडरॉक. त्याच्यावर जे तुकडे वगैरे असतात, माती वगैरे मिक्स, त्याला म्हणतो रिगोलिथ. आता काय होते, ह्या रिगोलिथ मध्ये जे गॅप आहेत बरेचसे, किंवा बेडरॉक मधील जे गॅप आहेत त्याच्यामध्ये जे पाणी असते त्याला आपण भूजल म्हणतो. याच्यामध्ये जे पाणी असते, वॉटर प्रेझेंट इन द पोअर स्पेसेस ऑफ द रिगोलिथ अँड बेडरॉक. पोअर स्पेसेस म्हणजे काय? रंध्रावकाश मराठीमध्ये त्याला म्हणतात. म्हणजे असे दगड वगैरे असते, असे हे बघा दिसते ना, आणि याच्यामध्ये गॅप, यांच्यामधला गॅप किंवा हे सच्छिद्र खडक असेल इथून आतमध्ये चाललेलं, हे जेवढे स्पेसेस आहेत आतमधल्या है ना, त्या स्पेसेसच्या मध्ये जे पाणी राहतं त्याला भूजल म्हटल्या जातं. क्लिअर? भूजल कॉन्सेप्ट क्लिअर झाला. सरफेसचा कॉन्सेप्ट आणि ग्राउंड वॉटर क्लिअर. ओके, ठीक आहे. आता यातल्या टर्मिनॉलॉजी वेगवेगळ्या येतात ते बघूया है ना. थोडस आहे आडवं तिळवं, पण लक्षात ठेवूया. पाणी जो आहे ग्राउंड वॉटरचा पाण्याचा स्त्रोत जर बघितला, भूजल स्त्रोत, तर हा भूमधून म्हणजे पृथ्वीच्या आतमधून येत नाही, तर वरून येते. तो काय आहे? पावसाचं पाणी आणि वितळलेलं म्हणजे बर्फ जिथे असेल, जिथे ग्लाशियर्स असेल
त्याच्या स्नाऊटच्या ठिकाणी पाणी वितळत असते, तर तेव्हा ते वितळलेलं पाणी जेव्हा झिरपतं है ना, पर्क्युलेट होतं, झिरपतं जमिनीमध्ये आणि मग ते आतमध्ये जाऊन साठवल्या जातं काही ठिकाणी, तिथे आपल्याला इन जनरल भूजल मिळतं. तर स्रोत कोणता झाला? पावसाचे पाणी किंवा मेल्ट वॉटर. क्लिअर? आता पाणी झिरपून झिरपून खाली झिरपते, जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे ते जाते. ज्या ठिकाणी पाण्याचे साठे तयार होतात जमिनीखाली, ज्या ठिकाणी जमिनीखाली पाण्याचे साठे तयार होतात, त्या साठ्याला आपण म्हणतो जलसाठा किंवा भूजल साठा किंवा जलवाहक स्तर. जलसाठा, भूजल साठा किंवा जलवाहक स्तर, त्याला ॲक्विफर आपण म्हणतो. पाण्याचे हे एकदम आतमधले तलावच असतात, पाण्याचे हे आतमधले तलाव असतात, जमिनीच्या खालचे तलाव, असा सिंपलसा शब्द. स्टोरेज ऑफ पूल बिलो द ग्राउंड सरफेस. आता हे जे आहे पाण्याचे तलाव, हे आतमध्ये जे आहे ते आतमध्ये का आहेत? कारण की त्यांच्या खाली वर आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला काय दिसते? असे खडक जे पाणी झिरपू देत नाही, असे खडक जे पाणी झिरपू देत नाही, जे पोरस आहेत परंतु पाणी झिरपू देत नाही, म्हणजे पाणी साठवण्याची क्षमता आहे पण पाणी झिरपू देण्याची क्षमता नाही, असे जे इम्परमेबल पोरस रॉक्स बेड तयार होतात त्यांना आपण म्हणतो ॲक्विक्लूड, जलकृपण, परिवृद्ध किंवा जलधारक. हे आहेत म्हणून हे आहे. जर ॲक्विक्लूड राहिला नाही तर पाणी झिरपून जाईल. पाणी टिकून जेव्हा राहते ते कशामुळे राहते? ॲक्विक्लूड मुळे राहते. पोरस बट इम्परमेबल रॉक सेपरेटिंग द टू ॲक्विफायर्स. दोन ॲक्विफायरला ते वेगवेगळं करतं. आता हे ॲक्विक्लूड जर बघितले तर ॲक्विक्लूड आणि ॲक्विफर म्हणजे जलसाठा आणि जलकृपण यांची जी स्थिती आहे त्या स्थितीनुसार आपल्याला काय दिसते? आर्टिशियन वेल्स दिसून येतात, स्वयंप्रवाही विहीर किंवा उत्पीड विहीर दिसून येते. कसं? आपण बघूया. जेव्हा, लक्षात घ्या, जेव्हा जलसाठा हा बंदिस्त स्थितीत असतो, जेव्हा जलसाठा हा बंदिस्त स्थितीत म्हणजे वर पण ॲक्विक्लूड आहे, जलकृपण आहे आणि खाली सुद्धा जलकृपण आहे आणि त्याच्या मधात जेव्हा जलसाठा ॲक्विफर असतो त्या जलसाठ्याला बंदिस्त जलसाठा किंवा कन्फाइंड ॲक्विफर म्हणतात. त्याला कन्फाइंड वॉटर रिझर्वायर पण म्हणतात. जलसाठा आहे ना, वॉटर रिझर्वायर. आता हे जलसाठा जो आहे वॉटर रिझर्वायर जो कन्फाइंड आहे, बंदिस्त आहे, तिथपर्यंत जर विहीर तयार केली, तिथपर्यंत जर खोदलं तर तिथला दबाव असतो, ह्या पाण्याचा जबरदस्त प्रेशर असतो, कारण की वॉटर टेबल वर आहे, जबरदस्त प्रेशर असतो, त्याच्यामुळे पाणी आपसुकच वर येतं. त्याला पंप लावायची गरज नाही, काय नाही, आतमधल्या प्रेशरने पाणी वर येतं. अशा जिथे विहीर असतात त्या विहिरींना काय म्हणतो आपण? स्वयंप्रवाही विहीर किंवा उत्पीड विहीर किंवा आर्टिशियन वेल्स. ह्या फ्रेंचच्या साईडला सापडल्या म्हणून तिथलं ते टर्मिनॉलॉजी आर्टिशियन वेल्स आहे. ठीक आहे, आलं. आता दुसरं असं की जेव्हा, आता बघा इथे ॲक्विफर दोन ॲक्विक्लूडच्या मधात आहे, पण जेव्हा ॲक्विफर जो आहे म्हणजे जलसाठा हा ॲक्विक्लूड म्हणजे जलकृपणच्या वर असेल, जलकृपणच्या वर म्हणजे ॲक्विक्लूडच्या वर असेल, अशा वेळेला त्या ॲक्विफर तो अनकन्फाइंड आहे, बंदिस्त आहे का? नाही, तो अबंदिस्त आहे. त्या अबंदिस्त ॲक्विफरच्या वरचा जो पार्ट आहे, वरची पातळी आहे पाण्याची, त्या वरच्या पाण्याच्या पातळीला आपण काय म्हणतो? अधिश्रित भूजल पातळी. काय म्हणतो त्याला? अधिश्रित भूजल पातळी, पर्च वॉटर टेबल. अधिश्रित भूजल पातळी, पर्च वॉटर टेबल. आता ही जी पर्च वॉटर टेबल म्हणजे काय? त्या ठिकाणी, त्या स्थानिक ठिकाणी तयार झालेले वॉटर टेबल आहे. ती परमनंट नसते, कारण की जे का पूर्ण मोठ्या क्षेत्रामध्ये रिजनल लेवलवर जी वॉटर टेबल असते ती वॉटर टेबल वेगळी असते. ही काय झाली, अचानक काय झालं, ॲक्विक्लूड वर आलाय आणि त्याला तो मूव्ह केलेला आहे, वर्क केलेला आहे आणि त्याच्यामुळे ती जी वॉटर टेबल आहे ती मुव्हिंग आहे, चेंज होऊ शकते. आलं लक्षात? क्लिअर? त्याला आपण काय म्हणतो? पर्च वॉटर टेबल. क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपल्याला दिसेल
की बाबा कुठे ऍक्विफर्स राहू शकतात, है ना, ऍक्विफर्स कुठे राहू शकतात. तर आयडियल ऍक्विफर जर बघितले, पाण्याचे भूजल साठे जर आपण बघितले, तर वाळू जे आहे ना, इट्स अ आयडियल लोकेशन. जिथे सँड आहेत, है ना, तिथे आपल्याला खाली जमिनीत पाणी साचलेलं दिसेल का, तर पोरोसिटी आहे, है ना, पोरोसिटी आहे. पण सँडस्टोन सुद्धा असे सँडस्टोन ज्याच्यात पोरोसिटी आहे आणि इम्परमॅबिलिटी आहे, असे ऍक्विक्युट तयार झाले, तर त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला पाण्याचे जलसाठे म्हणजेच ग्राउंड वॉटर आपल्याला दिसेल. क्लिअर? ओके, ठीक आहे. आता आपण बघून घेऊया 3 टर्मिनॉलॉजी. एक सॅच्युरेटेड झोन, दुसरं अनसॅच्युरेटेड झोन आणि तिसरं वॉटर टेबल. ह्या 3 गोष्टी समजून घेऊया. बघा, हा पृष्ठभाग दिसतोय, या पृष्ठभागावर हा डॉट 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 दिसतोय, त्याच्यावर बघा माती माती दिसते आणि खाली पाणी पाणी सारखं दिसते, बरोबर आहे, राईट. तर वरचा जो पार्ट आहे, वरचा जिथे काही दिसत नाही, पाणी दिसते का नाही, त्याला आपण म्हणतो असंतृप्त क्षेत्र. असंतृप्त क्षेत्र किंवा हवेचा क्षेत्र, त्याला अनसॅच्युरेटेड झोन है ना, किंवा त्याला आपण एरिएटेड झोन असं आपण म्हणतो. आता बघा, रंध्रावकाश अर्धवट पाण्याने, याच्यामध्ये काय आहे, पोरस एरिया जे आहेत खडकांचे ते अर्धवट पाण्याने असतील आणि अर्धवट हवेने असतील. अर्धवट पाण्याने आणि अर्धवट हवेने असतील, म्हणून त्याला अनसॅच्युरेटेड झोन म्हणतो. आणि सॅच्युरेटेड झोन त्याच्या खाली. सॅच्युरेटेड झोन असं कोणता झोन आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण क्षेत्र, त्याचे जेवढे काही पोरोस आहे भाग, म्हणजे जेवढे रंध्र आहेत, जेवढे छिद्र आजूबाजूचे आहेत, तेवढे सगळे पाण्याने, पूर्णपणे पाण्याने साचून आहेत. कुठेही गॅप नाही, कुठेही हवा नाही, असं क्षेत्र जिथपर्यंत असेल त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड झोन, भूजल क्षेत्र, ग्राउंड वॉटर झोन. ग्राउंड वॉटर झोन. क्लिअर? ठीक आहे, लक्षात. आता हा जो पॉइंट आहे, सॅच्युरेटेड झोनच्या वरची पातळी, जिथपासून सॅच्युरेटेड झोन सुरू होतो, त्या वरच्या पातळीला अप्पर लेअर जी आहे, अप्पर लेवल ऑफ सॅच्युरेटेड झोन, त्याला काय म्हणतो आपण, भूजल पातळी, ग्राउंड वॉटर टेबल. त्याला सोप्या भाषेत सरळ सरळ वॉटर टेबल सुद्धा म्हणतात. त्याला ग्राउंड वॉटर टेबल किंवा केवळ वॉटर टेबल, पाण्याची पातळी असं म्हणतात. आता ही जी भूजल पातळी आहे, ग्राउंड वॉटर, ही का स्थिर असते का, ही का स्थिर असते का, नाही. ही काय आहे, चेंजेबल असते, चेंज होत राहते, बदलणारी असते. का? इट बेस्ड ऑन द सीझन. पाण्याचा स्रोत कसा आहे, पावसाळा असेल, पावसाळा असेल तर पाण्याची पातळी वाढेल, आणि लॉंग ड्रॉप असेल, दुष्काळ पडत असेल तर पाण्याची पातळी, भूजल पातळी कमी होईल. आलं लक्षात? आलं लक्षात? ठीक आहे. तुम्हाला असं छोटे छोटे प्रश्न असे येतात, टर्मिनॉलॉजी विचारतात, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा जो आहे ग्राउंड वॉटर, हा कॉन्सेप्ट अत्यंत महत्वाचा आहे. मला वाटतं समजलं असेल, काही अडचण नाही, सोपं सोपंच आहे. थोडेसे पर्च वॉटर टेबल काय आहे, किंवा आर्टिशियन वेल कशी तयार होते, ऍक्विफर काय, ऍक्विक्लूड काय, हे थोडंसं समजून घ्यायचं. आलं लक्षात? ओके, अभ्यास तर करता, अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.